Good morning, students. Welcome to our today's library period. Today, I am going to tell you another story. The name of the story is The Crane and the Crab. Crane म्हणजे बगळा किंवा सारस पक्षी म्हणतात त्याला आणि क्रॅब म्हणजे खेकडा. So the name of the story is The Crane and the Crab. Now let us see the story. In a small lake there once lived many aquatic animals. एक छोटंसं लेक म्हणजे सरोवर होतं. तिथे मेनी ॲक्वॅटिक ॲनिमल्स ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे जलचर प्राणी, जे प्राणी पाण्यात राहतात ते जलचर प्राणी म्हणतात त्यांना. तर एका छोट्याशा सरोवरात खूप सारे जलचर प्राणी राहत होते. ऑन द बँक्स ऑफ दिस लेक देअर लिव्ड अन ओल्ड क्रेन. बँक्स ऑफ दिस लेक म्हणजे या लेकच्या सरोवराच्या काठावर एक ओल्ड क्रेन राहत होता. Being old and weak, the poor crane had no strength to catch any prey to feed himself. आता हा जो क्रेन होता हा ओल्ड झाला होता, म्हातारा झाला होता, बुड्ढा झाला होता. त्याच्यामुळे त्याला प्रे म्हणजे त्याचं भक्ष्य किंवा त्याचं खाणं. म्हातारा झाल्यामुळे आणि वीक झाल्यामुळे त्याला आपलं भक्ष्य पकडायला त्रास होत होता. त्याला आपलं खाणं शोधायला त्रास होत होता. One day the frustrated old crane stood on the bank of the lake and began to wail. एक दिवस फ्रस्ट्रेटेड म्हणजे निराश झालेला. हा निराश झालेला ओल्ड क्रेन सरोवराच्या काठावर उभा राहिला अँड बिगेन टू वेल म्हणजे आक्रोश करणे म्हणजे रडणे आणि आक्रोश करायला लागला, रडायला लागला. अ क्रॅब सॉ द क्रेन क्राईंग इनकन्सोलेबली, सो ही कॉल्ड ऑल द अदर ॲक्वॅटिक ॲनिमल्स अँड टुगेदर दे वेंट टू कम्फर्ट द क्रेन. आता क्रॅबनी बघितलं की हा क्रेन इनकन्सोलेबली म्हणजे जोरजोरात रडून राहिला आहे, म्हणजे हा कोणाची समजावणारी न समजावण्यासारखं इतकं दुःख झालं आहे याला, असं रडून राहिला आहे. तर त्यांनी सगळ्या ॲक्वॅटिक ॲनिमल्सला बोलवलं आणि दाखवलं की पहा क्रेन कसा रडून राहिला आहे, याला काय झालं आहे, चला बरं आपण त्याला सगळे मिळून समजवू. फ्रेंड, सेड द क्रॅब सॉफ्टली, वाय हॅवंट यू इटन एनिथिंग टुडे, वाय आर यू क्राईंग, व्हॉट एल्स यू. क्रॅबने विचारलं क्रेनला की काय झालं आहे तुला रडायला, आज तू काही का बरं खाल्लेलं नाही आहे, काहीच खाल्लेलं नाही आहे आज तू, आणि एवढं रडायला तुला काय झालेलं आहे, तुला एवढं कशाचं दुःख आहे. यू आर राईट फ्रेंड, सेड द क्रेन स्टील सोबिंग म्हणजे हुंदके देत. आय विल फास्ट अन टू डेथ, आय विल नॉट इवन लुक ॲट फिश नाव. क्रेन म्हणाला तुझं म्हणणं खरोखर आहे, मला खूप दुःख झालेलं आहे आणि आता मी काहीच खाणार नाही आहे, मी उपवास करणार आहे, मी मरून जाईल पण तरी मी माझा उपवास सोडणार नाही, आज मी अजिबात फिश खाणार नाही आहे, काहीच खाणार नाही आहे. द क्रॅब सेड, बट वाय डू यू वॉन्ट टू फास्ट. क्रॅब म्हणाला पण तुला उपवास करायला काय झालं. लुकिंग ॲट द स्काय द क्रेन सेड, इट इज नॉट गोइंग टू रेन फॉर 12 years फ्रॉम नाव. दिस लेक विल ड्राय अप अँड देन व्हॉट विल हॅपन टू यू ऑल. दिस वरीज मी अ लॉट. क्रेन म्हणाला आकाशाकडे बघत की पुढचे 12 वर्ष पाऊस पडणार नाही आहे इथे, आणि त्याच्यामुळे हे जे सरोवर आहे, हे जे लेक आहे ते आटून जाणार आहे, याच्यात अजिबात पाणी राहणार नाही आहे, आणि इथे हे जर सरोवर आटलं, यातलं पाणी आटलं तर तुम्ही सगळ्यांचं कसं होईल, तुम्ही कुठे जाल सगळे, म्हणून मला याची चिंता होऊन राहिली आहे, म्हणून मी रडून राहिलो आहे. सेईंग दिस द क्रेन बिगेन टू वेल अगेन. असं म्हणून क्रेन परत जोरजोरात रडायला लागला आणि विलाप करायला लागला. वेल म्हणजे विलाप करणे. द फिश अँड द टॉर्टॉइज वेंट अ लिटिल क्लोजर टू द क्रेन अँड सेड, फ्रेंड, डू यू नो हाऊ वी कॅन सेव्ह अवर सेल्फ फ्रॉम दिस कॅलॅमिटी. आता फिश, टॉर्टॉइज हे सगळे क्रेनच्या जवळ जमा झाले आणि त्याला म्हणाले, कॅलॅमिटी म्हणजे आपत्ती, आणि त्याला म्हणाले की ही जी आमच्यावर आपत्ती आली आहे याच्यापासून कसं वाचवायचं हे तू आम्हाला सांगू शकतो का. द क्रेन सेड, not very far from here there is a big lake. It is said that the waters of that lake will never dry up. I will carry you one by one in my beak and take you there. You can then live peacefully in that lake. क्रेन म्हणाला, हो मला माहिती आहे, या आपत्तीपासून मी तुम्हाला वाचवू शकतो. इथून थोडं दूर गेलं तर एक मोठं सरोवर आहे आणि त्याच्यात भरपूर पाणी आहे आणि काहीही झालं तरी त्यातलं पाणी कधीच आटत नाही. तर मी तुम्हाला रोज माझ्या बीकमध्ये, बीक म्हणजे चोच, BEAK, बीक म्हणजे चोच, मी रोज माझ्या चोचीत तुम्हाला एक ॲनिमलला घेऊन जाईल तिथे आणि तिथे नेऊन सोडून देईल. तुम्ही त्या बिग लेकमध्ये छान शांतपणाने राहू शकाल.
Then take me first, said an aquatic animal. No, I'll go first, screamed another. No, it's my turn first, said yet another. All the aquatic animals surrounded the old crane. आता हे जे सगळे ॲक्वॅटिक ॲनिमल्स होते ते सगळे ओरडायला लागले, मला पहिले घेऊन जा, मला पहिले घेऊन जा, असं म्हणून सगळे त्याच्याभोवती जमा झाले. देअर वॉज अ हिलॉक नियर द लेक. इट वॉज फुल ऑफ रॉक्स, बिग अँड स्मॉल. द क्रेन फर्स्ट टूक अ फिश इन हिज बीक. तिथे त्या सरोवराच्या थोडं दूर गेल्यावर एक हिलॉक म्हणजे छोटीशी टेकडी होती आणि ती टेकडी फुल ऑफ रॉक्स, बिग अँड स्मॉल, मोठे छोटे दगडांनी पूर्ण भरलेली होती. क्रेननी काय केलं, पहिल्यांदा फिशला उचललं आपल्या बीकमध्ये. वेन ही रीच द हिलॉक ही किल्ड इट बाय बँगिंग इट अगेन्स्ट अ रॉक अँड एट इट अप. ही देन रिटर्न टू द लेक अँड टोल्ड द अदर्स अबाउट द ब्युटिफुल बिग लेक. त्यांनी काय केलं, एका फिशला आपल्या चोचीत उचललं आणि त्या टेकडीवर घेऊन गेला. तिथे खूप सारे दगडं होते. त्या दगडावर आपटून त्या फिशला मारून टाकलं आणि तिला खाऊन घेतलं. आणि हा वापस आला आणि बाकीच्या ॲक्वॅटिक ॲनिमल्सला म्हणाला की तिथे एक मोठं सुंदरसं सरोवर आहे, मी तुम्हाला रोज घेऊन जाईल तिथे. इन दिस वे एव्हरी डे द क्रेन टूक अ फिश इन हिज बीक. ऑन रिचिंग द हिलॉक ही वूड बँग इट अगेन्स्ट अ रॉक अँड ईट इट. आता रोज तो काय करायचा, एक फिशला घेऊन जायचा आपल्या चोचीत, तिथे घेऊन जायचा, तिथे दगडावर आपटून त्याला मारायचा आणि खाऊन घ्यायचा. वन डे द क्रॅब सेड टू द क्रेन, फ्रेंड यू टेक अ फिश एव्हरी डे, वेन विल यू टेक मी. एक दिवस क्रॅब म्हणाला क्रेनला की तू रोज फिशलाच घेऊन जातो, मला कधी घेऊन जाणार आहे तू तिथे. द क्रेन थॉट, आय एम टायर्ड ऑफ इटिंग फिश एव्हरी डे, सो लेट मी टेस्ट दिस क्रॅब टुडे. क्रेन म्हणाला की क्रेनने विचार केला की रोज फिश खाऊन मलाही आता कंटाळा आला आहे, आता मी आज या क्रॅबला घेऊन जातो आणि त्याला तिथे मारून त्याला खातो. ॲज द क्रेन कॅरीड द क्रॅब इन हिज बीक अँड स्टार्टेड फ्लाईंग टुवर्ड्स द हिलॉक. मग क्रेननी काय केलं, क्रॅबला आपल्या चोचीत पकडलं आणि त्या टेकडीकडे जायला लागला. ॲज द क्रेन अप्रोच द हिलॉक ही बिगेन टू फ्लाय लो. जसा हा तिथे पोचला तर त्या टेकडीच्या जवळ पोचल्यावर त्यांनी आपली स्पीड कमी केली. द क्रॅब सॉ बोन्स ऑफ फिश लाईंग ऑन ए रॉक ऑन द हिलॉक. क्रॅबने वरून बघितलं तर त्याला तिथे दिसलं की त्या टेकडीवर सगळीकडे फिशचे बोन्स पडलेले आहे, हाड पडलेले आहेत. फ्रेंड सेड द क्रॅब, हाऊ फार इज द बिग लेक. क्रॅबला थोडं लक्षात आलं की ही याची काहीतरी बदमाशी आहे. तो म्हणाला, इथून लेक किती दूर आहे. द क्रेन थॉट, ॲन ॲक्वॅटिक ॲनिमल इज हेल्पलेस ऑन द लँड. थिंकिंग दस द क्रेन बिगन टू लाफ. क्रेनने विचार केला, हे जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतात हे लँडवर हेल्पलेस असतात, म्हणजे ते जमिनीवर जिवंत राहू नाही शकत जास्ती वेळ पाण्याशिवाय. तर तो हसायला लागला. द क्रॅब सॉ द क्रेन लाफिंग अँड केम टू नो ऑफ हिज एव्हिल इंटेन्शन. क्रॅबने बघितलं की हा क्रेन हसून राहिला आहे, तर त्याला त्याचा दुष्ट हेतू, जो वाईट हेतू होता, तो क्रॅबच्या लक्षात आला. ही कट द क्रेन्स लॉक थिन नेक विथ हिज शार्प पिन्सर्स. जसं त्याच्या लक्षात आलं की या क्रेनचा हा वाईट हेतू आहे, यांनी सगळ्या फिशला मारून टाकलं आहे, तर क्रॅबनी काय केलं, त्याचे जे पाय होते त्यांनी त्या क्रेनच्या मानेला जोरात जखम करायला सुरुवात केली. द क्रेन बिगेन टू ब्लीड प्रोफ्युजली बट द क्रॅब वॉज सो अँग्री दॅट ही बीट इवन मोर फायर्सली. आता क्रेनला दुःख व्हायला लागलं, तिथून त्याच्या मानेतून रक्त यायला लागलं, कारण त्याची मान पातळ असते, त्याच्या मानेतून रक्त यायला लागलं, खूप जोरात रक्त व्हायला लागलं. पण क्रॅबला खूप राग आला होता क्रेनचा आणि त्यांनी अजून जोरात त्याला चावायला सुरुवात केली आणि त्याच्या मानेला जोरात त्यांनी चिमटे घ्यायला सुरुवात केली. एट लास्ट द क्रेन अँड द क्रॅब बोथ फेल डाऊन ऑन द ग्राउंड ब्लीडिंग प्रोफ्युजली अँड रिदिंग इन पेन. द क्रेन वॉज सून डेड. शेवटी काय झालं, क्रॅब आणि क्रेन दोघंही खाली जमिनीवर पडले आणि क्रेनच्या मानेतून खूप जोरात रक्तप्रवाह यायला लागला, खूप जोरात रक्त यायला लागलं आणि त्याला खूप वेदना व्हायला लागल्या. त्याच्यामुळे रक्त वाहिल्यामुळे आणि जखम झाल्यामुळे वेदना व्हायला लागल्या आणि त्या खूप ब्लड लॉस झाल्यामुळे आणि वेदनामुळे शेवटी क्रेन मरून गेला. मीनवाईल द अदर ॲक्वॅटिक ॲनिमल्स वेअर वेटिंग फॉर द क्रेन टू टेक देम टू बिग लेक. आता बाकीचे जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स होते ते वाट पाहायला लागले
की कधी हा क्रेन वापस येईल आणि आम्हाला तिथे घेऊन जाईल. जस्ट देन दे सॉ द क्रॅब कमिंग स्लोली टुवर्ड्स देम. इतक्यात त्यांना काय दिसलं की क्रॅब हळूहळू त्यांच्याजवळ येऊन राहिला आहे. वेन द क्रॅब केम क्लोज दे सेड, वेअर इज द क्रेन? वाय हॅव यू कम बॅक? डिडंट यू लाईक द न्यू बिग लेक? जसाही तो जवळ आला क्रॅब, सगळ्या ॲक्वॅटिक ॲनिमल्सनी त्याला विचारायला सुरुवात केली की क्रेन कुठे गेला? तू का वापस आला? तुला ते आवडलं नाही का सरोवर? ते मोठं लेक आवडलं नाही का? द क्रॅब नॅरेटेड द होल स्टोरी टू द अदर ॲनिमल्स. क्रॅबनी त्यांना पूर्ण क्रेनची दुष्ट वृत्तीची स्टोरी सांगितली की क्रेननी कसं वाईट हेतूनी सगळ्यांना नेलं आणि तिथे नेऊन मारून टाकलं आणि खाऊन टाकलं. हे सगळं क्रॅबनी त्यांना समजावून सांगितलं. ऑन हिअरिंग दिस स्टोरी ऑल द ॲनिमल्स डिसाइडेड नेव्हर ट्रस्ट एनीवन ब्लाइंडली. ही स्टोरी ऐकल्यावर सगळे ॲनिमल्सनी ठरवलं की कधीही कोणावरही आंधळेपणाने विश्वास करायचा नाही. सो मॉरल ऑफ द स्टोरी इज नेव्हर ट्रस्ट एनीवन ब्लाइंडली. कोणावरही डोळे मिटून विश्वास करायचा नाही, अशी ही स्टोरी आहे आणि याची हे स्टोरीचं मॉरल आहे. धन्यवाद.